नमस्कार. आज मी अष्टविनायकाचा 7वा भाग घेऊन आले आहे. तर गोष्टीला काही पल्लाळ न लावता गोष्टीला सुरुवात करते. मला माहिती आहे तुम्ही सगळे उत्सुकता आहात गोष्ट ऐकण्यासाठी, तर सुरुवात करूया. काल अर्धी राहिली होती, त्याचा पुढचा भाग मी आज सांगत आहे. असे सुद्धा मानले जाते की पांडवांनी या गुहा त्याच वनवास काळात घडवल्या होत्या. इथे मुख्य मंडप असून त्याला सभा मंडप म्हणतात आणि त्याला 18 लहान खोल्या असून यात्रेकरू इथे बसून ध्यान करू शकतात. येथील गणेश मूर्तीच्या डोळ्यामध्ये माणिक आहेत. हा श्री गणेश डाव्या सोंडेचा आहे. गणपती मंदिराबाहेर कुंडात 12 महिने थंड पाणी असते. अष्टविनायकांपैकी हे एक मंदिर आहे जे पर्वतावर असून ते 18 गुहा असलेल्या एका बौद्ध गुहाच्या संकुलात स्थित आहे. हे गणेश मंदिर 8व्या गुहेत आहे. या मंदिरामुळे या गुहांना गणेश लेणी असे सुद्धा संबोधले जाते. श्री क्षेत्र गिरिजात्मकाची कथा अशी आहे. गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तप केले. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनवली. गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्यासमोर 6 हात आणि 3 डोळे असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला. असे म्हणतात की गिरिजात्मक या अवतारात गणपती लेण्याद्रीवरील 15 वर्ष राहिला. या अवतारात त्याने अनेक दैत्याचा संहार केला. दर्शनाची वेळ सकाळी 6 ते संध्याकाळी आहे. या मंदिरात दररोज सकाळी पंचामृत पूजा केली जाते. ही पूजा अतिशय महत्त्वाची असते. इथे भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. बैलगाड्यांची शर्यत हा उत्सवाचा एक लोकप्रिय भाग आहे. गणेश जयंतीचा उत्सव माघ प्रतिपदा ते माघ सृष्टीपर्यंत साजरा केला जातो. या आठवड्यात मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो. देऊळ लेण्याद्रीपासून 20 किलोमीटर आणि 45 मिनिटाच्या अंतरावर आहे. येथे गणपतीने विघ्नासूर राक्षसाला पराभूत केले म्हणून त्याला विघ्नेश्वर असे म्हणतात. विघ्नेश्वराचा अर्थ विघ्नानी दूर करणारा असा सुद्धा होतो. राक्षसाने एका रात्रीत ओझर गणपतीचे मंदिर बांधले होते अशी आख्यायिका आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर 4 द्वारपाल आहेत. पहिल्या आणि चौथ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे आणि गणपती त्याचे माता आणि पिता याचा अतिशय आदर करतो. या द्वारपालांच्या हातातील शिवलिंग हेच सूचित करते की गणपतीच्या भक्तांनी सुद्धा स्वतःच्या आईवडिलांचा आदर राखला पाहिजे. देवळाच्या भिंतीवर डोळ्यांना सुखावह वाटणारी सुंदर चित्रे आणि शिल्पे आहेत. देऊळ पूर्वाभिमुख असून त्याच्या सभोवती भक्कम दगडी भिंत आहे. मंदिराचे शिखर आणि कळस सोनेरी आहेत. मंदिर 20 फूट लांब असून मंदिराचा मुख्य हॉल 10 फूट लांब आहे. देवळात लहान लहान खोल्या आहेत, त्यांना ओवऱ्या म्हणतात. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. काळाच्या ओघात स्थित्यंतरे होत होत आज असलेल्या अवस्थेत ते दिसते. येथील गणपतीची स्थापना भाद्रपद शुद्ध चतुर्थीला प्राचीन देवांनी केली असे म्हणतात. हे मंदिर गावात असून देवळाचे तोंड पूर्वेकडे आहे. पूर्वाभिमुख असलेला हा गणपती डाव्या सोंडाचा आहे. गणपतीच्या मूर्तीच्या वर शेषनाग आणि वास्तुपुरुष आहेत. गणपतीच्या डोळ्यात 2 तेजस्वी रत्न आहेत आणि कपाळावर हिरा बसवलेला आहे. त्यामुळे गणपतीचे तेज अधिकच झळकते. गणपतीच्या दोन्ही बाजूला पितळीच्या रिद्धिसिद्धीच्या मूर्ती आहेत. सभामंडप 8 बाय 10 फूट मापाचा आहे. दरवाजापाशी असलेला काळा उंदीर जणू पळतो आहे असे वाटते. देवळात 2 दीपमाळा आहेत. त्रिपुरा पौर्णिमेपासून काही दिवस त्या उजळत असतात. देवळात लहान लहान खोल्या आहेत, त्यांना ओवऱ्या म्हणतात. इथे बसून भक्त ध्यान करू शकतात. श्री क्षेत्र विघ्नेश्वराची कथा अशी सांगतात. फार पूर्वी एक अभिनंदन नावाचा राजा होता. त्याला त्रिलोकाधीश व्हायचे होते. त्यासाठी त्याने मोठा यज्ञ सुरू केला. यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. या राक्षसाने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञामध्ये विघ्न आणायला सुरुवात केली. यामुळे ऋषीमुनींनी गणपतीकडे धाव घेतली व विघ्नासुराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली. गणपतीने स्वतः जाऊन त्यांचा पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपती शरण गेला.
गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या या अटीवर त्याला सोडून दिले. विघ्नासुराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांनी घ्यावे व तुम्ही येथे वास्तव करावे. तर आज मी ही गोष्ट इथेच थांबवणार आहे. त्यामुळे तुम्ही माझा उद्याचा भाग अगदी आवर्जून बघाल असे मला नक्की वाटते. तर नेहमीप्रमाणे तुम्ही जसा मला प्रतिसाद देत आला आहात तसाच देत राहा आणि माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. कारण काय होतं, हल्ली मुलांना वाचायला आवडत नाही, पण ऐकायला त्यांना खूप आवडतं. त्याचं हे त्यांना ज्ञान न वाचता ऐकल्यामुळे त्यांना जर ज्ञान मिळत असेल, तर त्यात आपलाही एक सामाजिक दृष्टिकोन असावा, की समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. त्याप्रमाणे आपण हे करत आहोत. तर तुम्ही प्लीज माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि उद्याचा भाग आवर्जून बघा. उद्या मी 8वा भाग टाकत आहे. तर धन्यवाद. थँक यू.